नमस्कार मित्रांनो, रिलायबल परिवारात मी गोविंद रोडगे आपलं अत्यंत मनापासून स्वागत करतो. आपण चालू घडामोडीच्या याआधी 10 सेशन कंप्लीट केलेले आहेत. आपण जी राज्यसेवा आणि PSI STI ASO परीक्षेसाठी जी चालू घडामोडीची सिरीज सुरू केली आहे. तर त्या सिरीजमधील आज आपण 11वा व्हिडिओ म्हणजेच सेशन 11 पाहणार आहोत. त्यामध्ये आपण पाहणार आहोत की सर्वात महत्त्वाचा आज घटक पाहणार आहोत, महाराष्ट्राचं औद्योगिक धोरण. जे 6वं औद्योगिक धोरण महाराष्ट्र सरकारनं मांडलेलं आहे 2019 ते 24साठी. राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि PSI STI ASO पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं धोरण आहे. कारण की याआधी या धोरणावर प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षेला येऊन गेलेला आहे. तर या महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणाचं प्रथम ध्येय लक्षात ठेवायचं आपल्याला. 2025 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन पर्यंत न्यायची ही एक महत्त्वाचं ध्येय लक्षात ठेवायचं आहे. आणि आता प्रश्न येऊ शकतो, तर लक्ष्यावर म्हणजे कोणते कोणते टार्गेट या अंतर्गत ठेवलेले आहेत. तर ही लक्ष्य आपल्याला पाहायचे आहेत. तर पहिलं टार्गेट लक्षात ठेवायचं आहे की 2023-2024 पर्यंत 2023-2024 पर्यंत जो काही राज्याचे सकल उत्पन्न आहे तर त्याच्यामध्ये उत्पादन क्षेत्राचा वाटा हिस्सा 25 पर्यंत नेण्याचं टार्गेट आहे. उत्पादन क्षेत्राचा हिस्सा किती? 25%. राज्याच्या सकल उत्पादनामध्ये उत्पादन क्षेत्राचा हिस्सा 25%. आणि त्यामध्ये पण अजून दुसरं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की उत्पादन क्षेत्राच्या वाढीचा दर किती ठेवायचा तर 12 ते 13%. उत्पादन क्षेत्राच्या वाढीचा दर किती ठेवायचा आहे तर 12 ते 13%. म्हणजे उत्पादन क्षेत्राचा हिस्सा किती तर 25% पर्यंत आणि उत्पादन क्षेत्राच्या वाढीचा दर 12 ते 13% पर्यंत. ह्या दोन गोष्टी. त्यानंतर 10 लाख कोटी एवढ्या मूल्याची गुंतवणूक आकर्षित करणे हे एक महत्त्वाचं टार्गेट त्या अंतर्गत ठेवलेलं आहे. कधीपर्यंत? 2023-24 पर्यंत. हे पण 2023-24 पर्यंतचं टार्गेट आहे. त्यानंतर 40 लाख रोजगाराच्या संधी निर्माण करणं. 40 लाख रोजगाराच्या संधी निर्माण करणं हे एक महत्त्वाचं टार्गेट या अंतर्गत ठेवण्यात आलेलं लक्षात ठेवायचं. ही सगळे मुद्दे कुठपर्यंत आहेत तर 2023-24 पर्यंत. तर सर्वात महत्त्वाचं आपण लक्षात ठेवलं आहे की कितवं धोरण आहे? 6वं औद्योगिक धोरण 2019 ते 2024. तर ही 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2024 पर्यंत. तर ध्येय काय पाहिलं आपण तर 2025 पर्यंत $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था महाराष्ट्र राज्याची. आणि आपण टार्गेट्समध्ये काय पाहिलं तर उत्पादन क्षेत्राचा हिस्सा 25% पर्यंत म्हणजे जे काही राज्याचं उत्पन्न आहे. त्यानंतर उत्पादन क्षेत्राच्या वाढीचा दर किती? 12 ते 13% एक पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं 10 लाख कोटी एवढ्या मूल्याची गुंतवणूक आकर्षित करणे आणि 2023-24 पर्यंत 40 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे किंवा त्यांच्यासाठी तशी संधी निर्माण करणे. तर इथं आपण म्हणजे हे महाराष्ट्र औद्योगिक धोरण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला महत्त्वाचं पाहायचं आहे ते म्हणजे जागतिक लोकसंख्या स्थिती अहवाल. यावर एक प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं आपण हे एक पाहणार आहोत, जागतिक लोकसंख्या स्थिती अहवाल. तर यानुसार आपल्याला पाहायचं आहे की सर्वात महत्त्वाचं पाहायचं आहे की याच्या अंतर्गत जगाच्या लोकसंख्या वाढीचा दर म्हणजे तर हा लोकसंख्या अहवाल 2010 ते 2019 2010 ते 2019 अशा जवळपास याचा अभ्यास केलेला आहे. तर यामध्ये 2010 ते 19मध्ये जगाच्या लोकसंख्या वाढीचा दर लक्षात ठेवायचा इथं 1.1%. जगाच्या लोकसंख्या वाढीचा दर हा किती ठरलेला आहे तर 1.1%. जागतिक लोकसंख्या स्थिती अहवाल पाहतोय आपण 2019. तर तो डिक्लेअर कोणी केलेला आहे तर युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड. याची माहिती आपण समोर पाहणार आहोत. पण आपण काय पाहतोय तर जगाच्या लोकसंख्या वाढीचा दर 2010 ते 19 दरम्यान किती होता? 1.1%. तर तोच भारताचा लोकसंख्या वाढीचा दर जगाचा 1.1%, भारताचा होता 2010 ते 2019 दरम्यान 1.2%.
ही एक इथं महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला. त्यानंतर भारताच्या दृष्टीनं आणखी महत्त्वाचं पाहायचं आहे की भारतीय लोकसंख्या म्हणजे जे काय आहे, आपण म्हणतो की भारत हा तरुणांचा देश आहे. तर 15 ते 64 या वयामध्ये जवळपास भारतामध्ये 67% लोक राहतात. ही एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे. 15 ते 64 या वयोदरम्यान असणारे 67% लोक हे भारतामध्ये राहतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की 2010 ते 2019 दरम्यान जर लोकसंख्या वाढीचा सर्वाधिक वेग जर विचारला तर तो आफ्रिकेमध्ये आहे. लक्षात ठेवायचं. आफ्रिकेमध्ये 2.7%. 2.7% जगात सगळ्यात जास्त वाढीचा दर, लोकसंख्या वाढीचा वेग. तर आपण याआधी काय पाहिलं तर भारताची लोकसंख्या 15 ते 64 दरम्यान किती टक्के लोक आहेत तर 67%. भारतीयांचं सरासरी आयुर्मान लक्षात ठेवायचे सध्या 2019 म्हणजे या अहवालानुसार 69 वर्ष. भारतीयांचं सरासरी आयुर्मान किती आहे तर 69 वर्ष एवढं भारतीयांचं सरासरी आहे. जगातल्या लोकांचं सरासरी आयुर्मान 72 आहे. लक्षात ठेवायचं. जगातल्या लोकसंख्येचं 72 आणि भारताचं लोकांचं 69 वर्ष 2019. त्यानंतर यामध्ये आपल्याला अजून एक लक्षात ठेवायचं आणखी एक, भारतीय महिलांचा प्रजनन दर हे 2.3. लक्षात ठेवायचं. भारतीय महिलांचा प्रजनन दर किती आहे तर 2.3 आहे 2010 ते, म्हणजे ह्या 2010 ते 19 या दरम्यान याचा अभ्यास केलेला आहे. यानुसार हे सगळी स्थिती सध्या अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर इथं एवढी महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. त्यानंतर आपण पाहणार आहोत युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड पाहणार आहोत आपण, म्हणजे त्याची माहिती. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड तर याची स्थापना झालेली आहे 1969ला. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडची स्थापना 1969ला आणि त्याचं मुख्यालय आहे न्यूयॉर्क या ठिकाणी. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड आणि मुख्यालय कुठे तर न्यूयॉर्क या ठिकाणी. युनिसेफ या संघटनेचं मुख्यालय सुद्धा न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. लक्षात ठेवायचं. युनिसेफ या संघटनेचं मुख्यालय कुठे तर न्यूयॉर्क या ठिकाणी. आपल्याला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की 1969ला आपण या आधीच्या सेशनमध्ये पाहिलेले दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात 1969, अर्थशास्त्राच्या नोबेलची सुरुवातसुद्धा 1969, अग्रणी बँक योजनेची सुरुवात, अर्थशास्त्राच्या रिलेटेड आहे अग्रणी बँक योजना, त्याची स्थापनासुद्धा 1969. त्यानंतर मॅन बुकर पुरस्कार याची स्थापनासुद्धा 1969 झालेली आहे. आणि त्यासोबतच आता युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड हे लक्षात ठेवायचे, याची स्थापनासुद्धा किती 1969. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे IAEA. तर याचे नवे महानिर्देशक म्हणून राफाएल ग्रोसी यांची नियुक्ती झालेली आहे. राफाएल ग्रोसी यांची नियुक्ती झालेली. लक्षात ठेवायचं. IAEA हे पण मी सांगणार आहे. IAEA काय तर राफाएल ग्रोसी 4 वर्षाच्या कार्यकाळासाठी त्यांची नियुक्ती झालेली आहे. म्हणजे आता 2020 पासून त्यांचा कार्यकाळ सुरू झाला आहे. राफाएल ग्रोसी काय तर IAEAचे ते महानिर्देशक झालेले आहेत. तर किती वर्षाचा कार्यकाळ तर 4 वर्षाचा. आता IAEA काय पाहू आपण. इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी म्हणजेच आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था. इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी. तर या IAEAची स्थापना झालेली आहे 29 जुलै 1957. 29 जुलै 1957. आणि या संघटनेचं मुख्यालय आहे व्हिएन्ना, ऑस्ट्रिया या ठिकाणी. या संघटनेचं मुख्यालय आहे व्हिएन्ना, ऑस्ट्रिया. आपण या आधीच्या सेशनमध्ये व्हिएन्ना एक मुख्यालय पाहिलेलं आहे. आणखी एका संघटनेचं ती म्हणजे ओपेक संघटना. या ओपेक संघटनेचं सुद्धा मुख्यालय कुठे आहे तर व्हिएन्ना, ऑस्ट्रिया ठिकाणी. आता या संघटनेचं मुख्यालय लक्षात ठेवा, ते पण व्हिएन्ना, ऑस्ट्रिया ठिकाणी.
त्यानंतर आपण 29 जुलै पाहिलेला आहे व्याघ्र दिन. 29 जुलै हा आपण काय पाहिलेला आहे तर व्याघ्र दिन. आपण व्याघ्रगणना पण पाहिली की म्हणजे दर 4 वर्षांनी व्याघ्रगणना होती. 2018मध्ये आता व्याघ्रगणना झालेली आपण पाहिलेली. सर्वात जास्त वाघांची संख्या असणारा देश कोणता आहे तर भारत. नंबर 2ला रशिया, आपण ते पण पाहिलेले. सर्वात जास्त वाघ कोणत्या राज्यामध्ये आहेत तर मध्य प्रदेशमध्ये, आपण ते पण पाहिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये वाघांची संख्या किती आहे तर महाराष्ट्रामध्ये 312 एवढे वाघ आहेत. दर 4 वर्षांनी व्याघ्रगणना होते. तर पहिली व्याघ्रगणना ही 2006मध्ये झाली होती, हे पण आपण त्यामध्ये पाहिलं होतं. सध्या भारतामध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहेत तर 50 आणि महाराष्ट्रामध्ये किती आहेत तर 6, हे पण आपण त्यामध्ये पाहिलं होतं. इतक्या महत्त्वाच्या गोष्टी आपण त्यामध्ये पाहिल्या होत्या. त्यानंतर 1957चा आपण एक पुरस्कार पाहिला होता, आठवतो का तो पुरस्कार कोणता तर रॅमन मॅगसेसे पुरस्कार. 1957ला त्या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. रॅमन मॅगसेसे पुरस्कार जो की कोणाला मिळाला तर रवीश कुमार यांना. ते एक आपण यामध्ये 1957च्या लक्षात ठेवायचं. आणि पहिला रॅमन मॅगसेसे पुरस्कार विनोबा भावे यांना. त्यानंतर आपल्याला महत्त्वाचं पाहायचं आहे आता कर्नल चेवांग रिनचेन सेतू. तर याबद्दल माहिती पाहिजे आपल्याला. कर्नल चेवांग रिनचेन सेतू. तर हा जो काही सेतू आहे त्याची लांबी लक्षात ठेवा, म्हणजे 4.5 मीटर, तो 4.5 मीटर रुंद आहे. तो कर्नल चेवांग रिनचेन सेतू 4.5 मीटर रुंद आहे. 430 मीटर लांब आहे. 430 मीटर त्याची लेंथ आहे, म्हणजे लांबी. आणि जवळपास तो समुद्रसपाटीपासून 14,650 फूट उंचीवर आहे. काय पाहिलं तर रुंदी 4.5 मीटर, लांबी म्हणजे रुंदी 4.5 मीटर, लांबी 430 मीटर लांब येतो आणि उंची जवळपास म्हणलं तर 14,650 फूट उंचीवर आहे. तो पूल म्हणजे सेतू कोणी बांधलेला आहे तर BRO, बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनने हा सेतू जवळपास म्हणजे 15 महिन्यांमध्ये तो बांधलेला आहे. विक्रमी 15 महिन्यांमध्ये BROने तो बांधलेला आहे. हा कोणत्या नदीवर बांधला हा एक इथं मुद्दा तयार होतो, तर तो शोक नदीवर बांधलेला आहे. ही एक इथं महत्त्वाची लक्षात ठेवायची. जी काही सिंधू नदीची उपनदी आहे शोक, या नदीवर हा कर्नल चेवांग रिनचेन सेतू बांधलेला आहे. तर कोणत्या नदीची उपनदी तर कोणत्या नदीची उपनदी ही तर सिंधू नदीची उपनदी. जे काही लडाखमधील जे लष्करी अधिकारी होते कर्नल चेवांग रिनचेन यांचं नाव या सेतूला देण्यात आलेलं आहे लडाखमधील. तर जे काही दुरबुक आणि दौलत बेगी हे लडाखमधला जे भाग आहे तो एकमेकांना जोडणार आहेत ह्या पुलामुळं. लडाखमधला भाग आहे पूर्व लडाखमधला दुरबुक आणि दौलत बेगी हे पूर्व लडाखमधील 2 भाग या सेतूने जोडण्यात येणार आहेत. तर इथं एवढी महत्त्वाची माहिती आपल्याला या कर्नल चेवांग रिनचेन सेतूच्या संदर्भात लक्षात ठेवायची आहे. तर आणि याचं उद्घाटन कोणी केलेलं आहे तर कधी परीक्षेमध्ये तो पण एक मुद्दा विचारला जातो. तर जे काही आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे 2019मध्ये. ऑक्टोबर 2019मध्ये याचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचे आहे जागतिक उद्योजकता परिषद, ज्याच्यावर पूर्व परीक्षेला प्रश्न आलेला आहे की ही परिषद कुठं झाली होती. तर याच परिषदेला इंग्लिशमध्ये पण लक्षात ठेवा ग्लोबल एंटरप्रिन्युअरशिप समिट असं म्हणलं जाते. ग्लोबल एंटरप्रिन्युअरशिप समिट. तर 2019ची परिषद हेग नेदरलँड या ठिकाणी पार पडली ती.
4 ते 5 जून 2019 दरम्यान. मागच्या वेळेस प्रश्न प्रीला आला होता की ही परिषद झाली होती कुठं. 2018ची परिषद जी हैदराबाद या ठिकाणी झाली होती, 8वी जागतिक उद्योजकता परिषद. म्हणजे या आधीची परिषद म्हणजे 8वी परिषद. ती 8वी परिषद 2017मध्ये ती हैदराबाद या ठिकाणी झाली होती. ही एक महत्त्वाची गोष्ट. या आधीची परिषद ती 8वी. ही कितवी परिषद आहे तर 9वी परिषद आहे ही. आणि याचं घोषवाक्य एक लक्षात ठेवायचे, ब्रीदवाक्य, द फ्युचर नाऊ. द फ्युचर नाऊ हे याचं ब्रीदवाक्य आहे या परिषदेचं. द फ्युचर नाऊ. 8वी परिषद. या आधीची परिषद कधी तर 2017मध्ये हैदराबाद येथे. यावर प्रश्न आलेला आहे, ती एक गोष्ट लक्षात ठेवायची. आणि ही 9वी परिषद 4 ते 5 जून कुठं तर हेग. आता हेगचा उल्लेख आलेला आहे तर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय आणि आंतरराष्ट्रीय न्यायालय या दोन्ही न्यायालयाचं मुख्यालय कुठं आहे तर हेग या ठिकाणी आहे. ही एक गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायची. तर अशी जागतिक उद्योजकता परिषद, इंग्लिशमधून म्हणलं तर ग्लोबल एंटरप्रेन्युअरशिप समिट 2019. नेदरलँड आणि अमेरिका या 2 देशांतर्फे आयोजन करण्यात आलं होतं हिचं. ही एक गोष्ट इथं लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला महत्त्वाचे पाहायचं आहे इथं, फिजीच्या सर्वोच्च न्यायालयात भारताचे माजी न्यायमूर्ती मदन बी लोकूर यांची नियुक्ती झालेली आहे. 1 लाइनर प्रश्न आले तर येऊ शकतात. त्यानंतर मसूद अझर जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलेला आहे. तो कोणत्या संघटनेचा आहे हा एक प्रश्न येऊ शकतो. जैश ए मोहम्मद. आणि त्यानंतर शेवटला जागतिक लसीकरण सप्ताह 24 ते 30 एप्रिल 2019 दरम्यान पार पडला. ह्या अशा सर्व आज महत्त्वाच्या आपण पाहिलेल्या घडामोडी. आज काय पाहिले तर महत्त्वाचं जे प्री ओरिएंटेड आहे, महाराष्ट्राचं औद्योगिक धोरण पाहिलं आपण. त्यानंतर आपण जागतिक लोकसंख्या स्थिती अहवाल पाहिला, जे की युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडने डेव्हलप केला, विकसित केला आणि तो डिक्लेअर केला. IAEA पाहिलं, एक इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी, राफाएल ग्रोसी हे नवे महानिदेशक झालेले आहेत. कर्नल चेवांग सेतू एक पाहिलं. त्यानंतर जागतिक उद्योजकता परिषद आणि हे 3 1 लाइनर मुद्दे. तर चालेल मित्रांनो, परत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत. चालेल, थँक्यू.